नॅनो बूस्टर प्लसचा असा जबरदस्त रिझल्ट आलेला आहे. याचा रिझल्ट एक नंबर आहे. बेल्ला येथे तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे आलेलो आहे. तर आपण ह्या कपाशीवरती नॅनो बूस्टर कॅप्सूलची फवारणी केली. तर हे साहेब सांगते इथं याला ना साहेब 2 फवारण्या झालेल्या आहे माझ्याकडून आणि याचा रिझल्ट एक नंबर आहे. असं वाटत नव्हतं बुवा, मी पहिलं तर घ्यायला नकोच म्हणत होतो, पण साहेबांनी विनंती केली म्हणजे एकदा तर फवारून तर बघा. आता पण बघा रिझल्ट एक नंबर आहे. ह्याची हाईट बघा किती उंच आहे. हो, त्याची height आहे. पानाची साईज बघा. शांताराम सुरवशे, राहणार साडेगाव, तालुका अंबड, जिल्हा जालना. मी या माझ्या कपाशीवर या नॅनो बूस्टर प्लसच्या 2 फवारणी केलेल्या आहेत आणि याचा अतिशय असा उत्तम असा रिझल्ट मला भेटलेला आहे. तुम्ही या माझ्या कपाशीची जी फळफांद्यांची संख्यात वाढ झालेली आहे. या नॅनो बूस्टर प्लसचा असा जबरदस्त रिझल्ट आलेला आहे. याचा अनुभव मी घेतलेला आहे. कास्तकार मित्रांनो, तुम्ही घ्या. राजेश रामदेवजी शर्मा, गाव तळवेल, तालुका चांदूर बाजार, जिल्हा अमरावती. मी हे बूस्टर नॅनो बूस्टर कंपनीचं कॅप्सूल मारलं. माझ्या शेतात अगोदर खूप कमी फुटवे हे ते व्हायचे. जेव्हापासून मी हे मारलं तेव्हापासून आजच्या या वर्षी माझ्या शेतात तूर 10 वर्षाच्या कालावधीत पहिल्यांदा मला पाहायला मिळून राहिली. याचा अनुभव मी घेतलेला आहे. कास्तकार मित्रांनो, तुम्ही घ्या. तुम्ही काही संपन्न व्हा. कंपनी एकदम चांगली आहे. सगळं माहिती देतात. माल पाहून घ्या, पूर्ण शेतात पाहून घ्या. काही दाखवायची एकच झाड दाखवून तुम्हाला काही हे बनवायचं नाही आहे, अशी माझी नम्र विनंती आहे कास्तकारांना. माझं नाव अभिजित सूर्यमान थोरात, राहणार टाकळी कनाडा, तालुका रानगाव खंडेश्वर, जिल्हा अमरावती. नवीन प्रयोग करायला मला आवडतं. तुरीची टोपण, त्यानंतर मग अति पावसामुळे चोपणकाठ शेत असल्यामुळे या शेतात तुरीची वाढ पाहिजे तशी झाली नाही. मग मी विचारत होतो आपण करावं तरी काय. मग माझ्याच गावातले एक मित्र निलेश निगोड म्हणून, त्यांनी मला सांगितलं की तुम्ही या नॅनो बूस्टर कॅप्सूलचा उपयोग करून पहा. विश्वास बसला नाही, कारण आता मार्केटमध्ये खूप सारे प्रोडक्ट नाही. पण मी स्वतः त्यांच्या शेतात गेलो तर मी त्यांच्या पराठी पाहिली. खरंच त्या कॅप्सूलचे रिझल्ट मला बरे वाटले. मग मी त्यांच्या मार्फतच कॅप्सूल बोलावल्या आणि माझ्या तुरीवर त्याचा प्रयोग. फवारणी झाल्यानंतर लगेच 7-8 दिवसात मला त्याचे रिझल्ट जाणवायला लागले. पिवळी पडलेली माझी तूर हिरवी झाली. वाढ खूप झपाट्याने होत होती तिची, आणि वाढ होता होताच ती ब्रँचेस सुद्धा करत होती तूर. आता सध्या तुम्ही या तुरीचे ब्रँचेस, वाढ, माझ्या हाईटपेक्षा तूर उंच झालेली आहे. पण शेतकरी म्हणजे स्वतः प्रयोगशील असतो. आता मी स्वतः वापरलं, माझा रिझल्ट तुमच्या समोर. तुम्ही स्वतः या, रिझल्ट पहा आणि एक वेळ अवश्य हे नॅनो बूस्टर कॅप्सूल वापरा. याचे रिझल्ट 100% तुम्हाला भेटतील आणि तुमचा पैसा वाया जाणार नाही, एवढं मी खात्रीने सांगू शकतो. जवळ 3 वर्ष झाली वापरू. रिझल्ट खूप छान आहे. नमस्कार, मी संपत ढवाण नॅनो बूस्टर कॅप्सूलमधून. आज आपण बेल्ला या ठिकाणी मटालेमाळा पुणे जिल्ह्यात आलेलो आहे. या ऊसाला मी एक आळवणी घेतलेली आहे आणि एक फवारणी घेतलेली आहे. तर आपण हे बघा 4 महिन्याचा ऊस आहे, खोडा ऊस. तर एक फवारणी आणि एक आळवणी घेतल्यानंतर पानाची साईज बघा, कलर बघा, हलून फुटवा बी किती जाड आहे, कांडी बघा, एक नंबर रिझल्ट आलेला आहे. 4 महिन्यात ऊस झालेला आहे. रिझल्ट कसा आहे साहेब? रिझल्ट खूप छान आहे. मी जवळ 3 वर्ष झाली वापरतोय. आता मला रासायनिक खतांचा डोस कमी लागतो आणि माल पण चांगला आहे. मी प्रकाश रंगरावजी बरोबर, राहणार वलगा, तालुका जिल्हा अमरावती. 15 दिवसाच्या अगोदर मी जे हे नॅनो बूस्टर कॅप्सूल जे औषध मारली, त्या औषधनं इतका काही फरक पडला की माझ्या म्हणजे पराठीला एकदम हिरवेगारपणा, फुलं, पाथी, बोंडी. आणि तुम्ही जर बोंड जर पाहत असाल तर आज म्हणजे माझ्या पराठीला कमीत कमी 50 ते 40 बोंड असे तयार झालेले आहे. म्हणजे हे मारायच्या अगोदर माझी पराठी एकदम थोडीशी लालसर भंगल्यासारखी झाली होती. पण जेव्हा मी हे जे नॅनो बूस्टर मारलं त्यावेळेस पासून माझ्या पराठीची एवढी काही क्वालिटी आणि तिची जे दिखावट आणि बोंड पोखण्याची जी क्षमता आहे इतकी वाढली, म्हणजे मलाही असं वाटत होतं पहिल्यांदा की ही पराठी उकळून टाका, की काय करा, कसं करा. मी जे मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनानुसार तर हे सगळं नॅनो बूस्टर कॅप्सूलचा फरक आहे. स्वतःच्या शेतातलं हे सगळं मी दाखवत आहे. म्हणून तुम्ही हे सर्व शेतकऱ्यांनी वापरावं अशी माझी भरभरून इच्छा. रिझल्ट एकच नंबर आहे. धावडी या गावी, तालुका खेड, जिल्हा पुणे नॅनो बूस्टर कॅप्सूल दिलं होतं, आलं या पिकासाठी. तर ते आज दुबे साहेब आपल्या सोबत आहेत. तर कॅप्सूलचा कसा रिझल्ट आलाय? आता ह्या कॅप्सूल बद्दल जर सांगायचं जर म्हटलं तर रिझल्ट एकच नंबर आहे. कारण बऱ्यापैकी जवळजवळ 70% आमच्या भागामध्ये म्हणजे आल्याचे प्लॉट गेलेले आहेत. त्यापैकी आमचा प्लॉट आहे ना, ज्यावेळेस आम्ही याच्या 3 फवारण्या घेतलेल्या आहे, याला 3 फवारण्यांमध्ये आमचा प्लॉट म्हणजे एकदम असा ताजा आहे अजून सुद्धा.
म्हणजे कुठं लागलेला नाहीये आणि ज्या ठिकाणी थोडा लागलेला आहे ते प्रमाण जागच्या जागीच थांबलेले आहे. त्यामुळे याचा रिझल्ट म्हणजे आम्हाला एकदम अतिशय फायदेमंद शेतकऱ्यांसाठी वाटतो. हे 5 महिन्याचा प्लॉट झालेला आहे. याचा प्लॉट बघू शकताय, 5 महिने होऊन गेले. जबरदस्त 50 पर्यंत आहे समजा. निलेश निंबू, माझं गाव आहे टाकळी कानडा, तालुका आहे माझा नांदगाव खंडेश्वर, जिल्हा अमरावती. मी हे नॅनो बुस्टर कॅप्सूल माझ्या पराठीले झाले आता 4 फवार. माझी पराठी पावसामुळे एकदम लहान लहान होती. जशी मी या कॅप्सूलचा पहिला फवारणी केली तशीच माझी पराठी 4 दिवसात फरक दाखवला. एकदम शेंडा काढला, अशी म्हणजे पानं जळले होते तिची, लहान लहान होती, पिंगट पडली होती. तर या पहिल्या फवारणीला मस्त 8 दिवसात अजून फरक पडला. त्याच्यानंतर मग अजून 15 दिवसानं परत मी इथंच फवारा मारला. कीटकनाशक आणि 2 कॅप्सूला, प्रत्येक वेळीले 2 कॅप्सूला एका पंप्याला टाकत जाऊन. हे माझ्या पराठीले 50 पर्यंत आहे समजा. 50 बोंड झालेला मला ना असं पूर्ण झोपून गेलेली आहे. नॅनो बुस्टरच्या कॅप्सूला जर टाकल्या, बाकी काही औषध याच्यात मारायचं काम नाही. औषध जबरदस्त औषध आहे. माझं म्हणणं असं आहे बा, कोणी कास्तकारांना मारलं पाहिजे. आपलं कमी पैशात काम उरालं ना. म्हणजे एक डांग जर असली तर 5-6 असे बोंड, पातं, फुलं तिच्या अवकळी चालू. शिंदगाव या गावी, तालुका रेणापूर, जिल्हा लातूर या शेतकरी बांधवांच्या प्लॉटवर आहे. कुलकर्णी साहेब आपल्या सोबत आहेत. त्यांच्या माध्यमातून समजून घेऊन नॅनो बुस्टर कॅप्सूल आणि नॅनो भूमिराजचा काय रिझल्ट आलाय. कुलकर्णी साहेब, याला किती फवारणी घेतल्यात आणि काय रिझल्ट आलाय, थोडक्यात आपलं प्रामाणिक सांगा. नॅनो बुस्टरच्या 3 फवारण्या घेतलेल्या आहेत आणि आता ऊस माझा आहे 4.5 महिन्याचा. आता 6-7 कांड्यावर ऊस आहे. तर माझं म्हणणं आहे की फवारणीपासून 15 दिवसाच्या आत ह्याचा रिझल्ट चांगला आहे. रिझल्ट बाबतीत तुम्ही समाधानी आहात? 100% समाधान. शेतकऱ्यांना काय सांगणार, प्रोडक्ट खात्रीशीर आहे? मी शेतकऱ्याला एवढं सांगन की ही प्रोडक्ट 100% सगळ्या शेतकऱ्यांनी वापरावं. तुम्हाला रिझल्ट भेटला, तुम्ही समाधानी? मी 100% समाधान. रिझल्ट एकदम चांगला आहे. नॅनो बुस्टर कॅप्सूल ही फवारणीसाठी आणि नॅनो भूमिराज ही ड्रिचिंगसाठी ऊस, कापूस, सोयाबीन सर्व पिकांचं योग्य मार्गदर्शन आणि कमी खर्चात अधिक उत्पादन वाढीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा. त्याचबरोबर नवीन नवीन भागातील शेतकऱ्यांचे अनुभव जाणून घेण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. जय जवान, जय किसान. तरी याचा रिझल्ट म्हणजे एकदम चांगला वाटतो. रिझल्ट बद्दल साहेब तुम्ही समाधानी आहेत? हो, नमस्कार. माझं नाव दादासाहेब आंधळे. नॅनो बुस्टर कॅप्सूल जवळपास 3 वर्षापासून वापरतोय. याचा वापर मी कांदा पिकासाठी, गव्हासाठी, मका वगैरे याच्यासाठी वापर केलाय. कांदा पहा माझा 1.5-2 महिन्याचा कांदा आहे आणि याचे माफिन एकदम टाईट आहे. ही मान बघू शकता, 1.5-2 महिन्याचा कांदा आहे. 2 फवारण्या झाल्यात. पहिली फवारणी आधी दिली होती त्याने 20-22 दिवसाच्या आसपास आणि दुसरी फवारणी आता दिलेली आहे 8 दिवसापूर्वी. 1 वर्ष झाले औषध वापरल्यामुळे रिझल्ट सगळ्यात 1 नंबर आलेला आहे. ह्याला 100% रिझल्ट मिळेल. तिथून पुढे मी नॅनो बुस्टरच्या 2 फवारण्या घेतलेल्या आतापर्यंत आणि सरासरी 25 कांड्यापेक्षा जास्त ऊस आणि या साईजचा ऊस आपल्या शेतात उपलब्ध आहे. आपण पाहू शकता ऊसाची गाडी, ऊसाच्या कांड्या. साहेब, तुम्हाला कशा पद्धतीचा रिझल्ट आला हे आपल्या शेतकरी बांधवांना तुम्ही सांगा. हे नॅनो बुस्टर वापरल्यापासून माझा तिरीचा खोडवा आहे. 4032चा ऊस मोडायचा होता, पण मला माहिती दिली की नॅनो बुस्टर वापरा तुम्ही. याला जर वापरलं तर 100% शेतीला सेंद्रिय खतं म्हणजे रासायनिक खतं कमी लागतात. मी आतापर्यंत या ऊसाला फक्त रासायनिक खताचा 1च डोस दिलेला आहे आतापर्यंत. दुसरं खतही वापरलेलं नाही त्याला. पाहू शकता हा ऊस, हा तिरी आहे. तिरी जे शेतकरी आज हा तिरी मोडून टाकणार होते, पण पाहू शकता कशा पद्धतीने ऊसाला रिझल्ट आलेला आहे. बुस्टर मारल्यामुळं काळुकी, फळाची साईज ही सगळी चांगली. आज आपण मांडवगण येथे जगतापवाडी येथे आलेलो आहे. तर टमाट्यावरला आलेला रिझल्ट ते शेतकरी इथं सांगतात. मी अमोल लक्ष्मण जगताप, राहणार मांडवगण, जगतापवाडी. ही टमाटा आता मी जवळजवळ 5-6 वर्षापासून करतोय. पण दरवर्षीपेक्षा यंदा हे तुमची फवारणी दिल्याबद्दल ही काळुकी, नॅनो बुस्टर मारल्यामुळं काळुकी, फळाची साईज ही सगळी चांगली. आणि आता म्हणजे ना त्याची जी मध्ये फुलगळती होत होती ती आता हे औषध फवारल्यापासून ती जागेवर थांबलेलं आहे. आणि हे प्लॉट 1 महिना आणि 13 दिवसाचा आहे. रिझल्ट बद्दल आपण समाधानी आहेत? नाही, समाधान आहे. कॅप्सूलच्या फवारणीनंतर तुम्हाला किती दिवसात रिझल्ट दिसायला चालू झाला? तुरंत लगेच वल असली ना रानात की 10 ते 12 दिवसानंतर काळो की पानाचा पन्ना वगैरे रुंदी ही सर्व व्यवस्थित दिसायला लागलेली आहे. रिझल्ट बाबतीत आता तुम्ही समाधानी आहेत? 1 नंबर रिझल्ट. नॅनो कॅप्सूल ही फक्त ह्या क्षेत्रावर 1च फवारणी झालेली आहे.
तर याचा असा जबरदस्त रिझल्ट आहे की इथून पुढे खताची बचत आणि ह्याची नॅनोची फवारणी जर का शेतकऱ्यांनी 2 ते 3 केल्या तर निश्चितच आपला उत्पन्नात वाढ होईल आणि एकरी 15 ते 20 टन वाढ होण्याची शक्यता अगदी नाकारता येत नाही. असा याचा बेस्ट रिझल्ट आहे हा नॅनो रिझल्ट. आज आपण आलेलो आहे साजूर या गावी, तालुका कराड, जिल्हा सातारा. त्याच्या आधी आम्ही पारंपरिक पद्धतीने शेती करीत होतो, पण आम्हाला काही भरपूर असं उत्पन्न किंवा काळोखी अशी काही येत नव्हती. सरांच्या माध्यमातून मी नॅनो कॅप्सूल ही फक्त ह्या क्षेत्रावर एकच फवारणी झालेली आहे. तर याचा असा जबरदस्त रिझल्ट आहे की इथून पुढे खताची बचत आणि ह्याची नॅनोची फवारणी जर का शेतकऱ्यांनी 2 ते 3 केल्या तर निश्चितच आपला उत्पन्नात वाढ होईल आणि एकरी 15 ते 20 टन वाढ होण्याची शक्यता अगदी नाकारता येत नाही. असा याचा बेस्ट रिझल्ट आहे हा नॅनो रिझल्ट. आता हा जो प्लॉट आहे हा 6 महिन्याचा प्लॉट आहे. जवळपास 13-14 कांड्यावर ऊस आहे. आणि शेतकरी मित्रांनो, कृषी नॅनोच्या माध्यमातून सर्व पिकांचं आपल्या शेतकरी मित्रांना मार्गदर्शन कमी खर्चात उत्पादन वाढीसाठी मोफतमध्ये केलं जातं. योग्य मार्गदर्शन आणि आपल्या शेतातील उत्पादन वाढीसाठी कृषी नॅनोच्या खाली दिलेल्या नंबरवर शेतकरी मित्रांनो संपर्क करा आणि आपल्या शेतीसाठी कृषी नॅनोपासून मार्गदर्शन घ्या. जय जवान, जय किसान. म्हणजे खरोखर नॅनो बुस्टर हा सगळ्यांनीच वापरला पाहिजे. नॅनो बुस्टरचा रिझल्ट हा 1 नंबर आहे. 2 फवारण्या केल्या आहेत नॅनो बुस्टरच्या, तर रिझल्ट इतका भयानक आहे त्याचा की माना वगैरे इतक्या टाईट आहेत की असा रिझल्ट मला जवळजवळ 20 वर्षापासून कधीही भेटलेला नाही. म्हणजे खरोखर नॅनो बुस्टर हा सगळ्यांनीच वापरला पाहिजे. नॅनो बुस्टरचा रिझल्ट हा 1 नंबर आहे. तुम्ही पाहू शकता कांदा सगळा की त्याला एक दुसरी कोणतीही फवारणी घेतलेली नाही मी आजपर्यंत. फवारणी नाही, बुरशीनाशक नाही, काय नाही, कसलाही रोग नाही. नॅनो बुस्टर हा सगळ्यांनी वापरला पाहिजे. 1 नंबर रिझल्ट आहे त्याचा. किती महिन्याचा प्लॉट आहे म्हणले? हा 1.5 महिन्याचा प्लॉट झालेला आहे कम्प्लीट. 1.5 महिन्याला 1-2-4 दिवस टाइम आहे, पण तो प्लॉट आज 3 महिन्याचा आल्यासारखं वाटतो. आणि फवारण्या किती झाल्यात नॅनो बुस्टरच्या? फक्त 2 स्प्रे घेतले साहेब. हा. तर हे आपण 1.5 महिन्याचा प्लॉट बघू शकताय की पातीची साईज, माना बघू शकताय कांद्याची, आणि पूर्ण प्लॉट हा एकसारखा आहे. पिंगट सेट आपल्या नॅनो बुस्टरचा रिझल्ट कसा आहे तुम्हाला? 2-3 वर्ष झालं वापरतो. आज आपण आलेलो आहे बेल्ला या ठिकाणी, जे आपले 3 वर्षापासून शेतकरी बांधव आहे. पिंगट सेट हे नॅनो बुस्टर आणि नॅनो भूमिराज उसाला, कांद्याला ह्या सर्व पिकांना वापरतात. जो त्यांच्या आता कांद्याचा प्लॉटवर आहे, आपण कांद्याचा प्लॉट बघू शकताय. आता एकच फवारणी झालेली आणि पिंगट सेट आपल्या नॅनो बुस्टरचा रिझल्ट कसा आहे तुम्हाला? 2-3 वर्ष झालं वापरतो. 3 वर्षापासून वापरतो. एकदम चांगला रिझल्ट आहे आणि कमीत कमी एकरी आम्ही 400 पिशवी माल काढतो. आणि टिकायला कांदा कसं? कांदा पिकाला 1 नंबर. प्लॉट थोडस दाखवू शकता? 1.5 महिन्याचा प्लॉट आहे. मान सुद्धा भरायला चालू झालेले. पण रिझल्ट एवढा छान आलाय, मस्त आहे. आणि 2 वर्षापासून मी यूज करतो. अगोदर मी वापरलं होतं खोडव्यासाठी, त्याचा रिझल्ट छान आहे. आणि ही लागण आहे, लागणचा रिझल्ट फार छान आहे. त्याचे पानाची साईज वाढली, रुंदी वाढली आणि कोमाचे फुटवे पण चांगले झालेत. ज्यावेळेस आळवणी केली त्यावेळेसच्या ऊसात आणि नंतरच्या ऊसात 15 दिवसात एवढा जबरदस्त रिझल्ट आला त्यात की काळोखी प्रचंड प्रमाणात वाढली. सोबत आज शेलार साहेब या नॅनो बुस्टर कॅप्सूलचा आपल्या ऊसासाठी कसा रिझल्ट आलेला आहे? तरी 3.5 महिन्याचा हा ऊस आहे. 1 आळवणी आणि 2 फवारण्या असा याचा डोस झालेला आहे. याच्या 4 फवारण्या सांगितल्या होत्या, पण मला ते शक्य झालं नाही. पण रिझल्ट एवढा छान आलाय, मस्त आहे. आणि 2 वर्षापासून मी यूज करतो. अगोदर मी वापरलं होतं खोडव्यासाठी, त्याचा रिझल्ट छान आहे. आणि ही लागण आहे, लागणचा रिझल्ट फार छान आहे. रिझल्ट भेटला म्हणून हे मागवलं. अगोदर नुसतं मी नॅनो बुस्टर तेवढं मागवलं. समाधानी आहे रिझल्टवर. 1 नंबर रिझल्ट आहे सर. मी विवेकानंद गुडसाहेब जाधव, राहणार घारोळा, तालुका चाकूर, जिल्हा राथूर. आमच्या ऊस 4 महिन्याचा आहे. मी एक नॅनो भूमिराजची एक ड्रिचिंग घेतली आहे. पहिली ड्रिचिंग आहे तेव्हा फुटवे वाढले. पहिले फुटवे नव्हते, आता मनासारखे फुटवे वाढले. एका ऊसाला 10-10 फुटवे आहेत. रिझल्ट कसा आहे साहेब? 1 नंबर रिझल्ट आहे सर. नॅनो बुस्टरच्या ह्या गोळ्या मागवल्या. पहिला रिझल्ट भेटला म्हणून हे मागवलं. अगोदर नुसतं मी नॅनो बुस्टर तेवढं मागवलं होतं. रिझल्ट बाबतीत जाधव साहेब तुम्ही समाधानी आहेत? समाधानी आहे रिझल्ट बाबतीत. 1 नंबर रिझल्ट. ही कोंब बघू शकताय सगळा. लागवड 15 जानेवारी. 15 जानेवारीची लागवड आहे. आज 15 मे आहे. बरोबर 4 महिने आज कंप्लीट होईल. रिझल्ट बाबतीत तुम्ही समाधानी आहेत यादव साहेब? समाधानी, 1 नंबर रिझल्ट आहे. आज आपण आलेलो आहे सासपडे या गावी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. आता आपल्यासोबत यादव साहेब आपले शेतकरी बांधव आहेत. त्यांनी ह्या नॅनो बुस्टरच्या ह्या खोडवा या पिकासाठी 2 फवारण्या घेतल्यात ऊसासाठी आणि 1 ड्रिचिंग सोडलेली आहे.
तर आत्ता त्यांच्याच माध्यमातून आपण समजून घेऊ की काय त्यांना रिझल्ट बाबतीत कसा वाटतंय रिझल्ट, आणि जो काय रिझल्ट आला सागर सर तो प्रामाणिकपणे सांगायचा. माझं नाव सूरज महेंद्र यादव, मी सासपरगावचा रहिवासी आहे. रिझल्ट हा खूप भारी आहे. पहिल्यांदा आम्ही भूमिरत्न सोडलं, त्यातून आम्हाला खूप चांगले फुटवे वगैरे भेटले. त्याच्यानंतर फवारणीनंतर पण फुटवे, ऊसाची जाडी व काळुकी खूप चांगल्या प्रकारे आलेली आहे. आणि किती महिने झाले आता ह्या ऊसाला आता जानेवारी म्हणजे 3 महिने झालेत आता कम्प्लिटली. 3 महिने 10 दिवसाचा आहे. ऊसाचा आता कोंब बघू शकताय, म्हणजे कोंबाचं जर बघितलं शेतकरी मित्रांनो, इथं तुम्ही थोडक्यात ही कोंब आहे, म्हणजे जाडी आणि ताकदीचा कोंब आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, पानाची काळोखी आणि रुंदी सुद्धा आता 1 नंबर ग्रोथ मध्ये आहे. रिझल्ट बाबतीत तुम्ही समाधान आहे यादव सर? समाधान आहे, 1 नंबर रिझल्ट आहे. आता तुम्ही म्हणले शेजारचा प्लॉट आपल्या आधी गेला ना 8 दिवस, आधी गेला. तर तिकडला प्लॉट बघा, ती शेजारी जे प्लॉट आहे आधी तोड झालेली आहे त्याची, आणि हा मागून 8 दिवसानंतर तोड आहे. त्याच्यावर किती फूट असेल उंचीला? 1.5 फूट असेल त्याच्यावर. त्याच्यापेक्षाही 1.5 फूट हाईट जे जास्त आहे, आणि त्या ऊसात तरी म्हणजे फुटवा आणि कोंब त्याच्यापेक्षा डबल कोंब ताकदीचा आहे. शेतीविषयक माहितीसाठी त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या भागातील अनुभव जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या जवळच्या शेतकरी बांधवांना शेअर करा. जय जवान जय किसान. माझे नाव राजेंद्र अंबाजी फाटे, मुक्काम पोस्ट वलगाव, तालुका जिल्हा अमरावती. ही पराठी म्हणजे एकदम उलंगल्यासारखी झाली होती. त्यानंतर त्यांच्या सल्ल्यानुसार मी एक फवारा काढला 15 दिवसाआधी, आणि माझ्या पराठीचं स्वरूप एकदम बदलूनच गेलं. माझ्या पराठीला आज 60 ते 70 बोंडे पक्के बोंडे आहे, आणि फुले आणि त्याचे चलन चालूच आहे. आणि त्याच्यामुळं असं झालं की मला वाटते तुम्ही पण हे औषध वापरा आणि पुरेपूर फायदा घ्या. औषध खूप चांगलं आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे परशुराम गणपतराव धनगरे, राणा निवगाव बाजार, तालुका हातगाव, जिल्हा नांदेड. ज्याकडे 1 एकर कपाशी आहे. मी या कपाशीवर कृषी नॅनो बुस्टर हे 2 फवारण्या केलेल्या आहे. तरी तुम्ही कपाशीचा रिझल्ट पाहू शकता. तरी सर्व शेतकरी बांधवांना माझी कळकळी घेऊन द्या की एकदा तरी तुम्ही कृषी नॅनो आणि कृषी भूमिराज कॅप्सूल खात्री करून फवारा, ही नम्र विनंती. मला इतका भारी रिझल्ट आला. रिझल्ट बाबतीत तुम्ही साहेब समाधानी आहेत? हा, समाधानी आहे मी. माझे नाव जयप्रकाश रामू मजगी, मुक्काम पोस्ट नेलजे, तालुका गडिंग्लज, जिल्हा कोल्हापूर. मी नॅनो कॅप्सूल वापरत आहे. मला इतका भारी रिझल्ट आला की ह्या फुटव्या बघा की फुटवा 1 नंबर. आधी फुटवा कुठं तर उठत होता पहिल्यानंतर घेतल्यावर हे रिझल्ट बघा, रिझल्ट 1 नंबर आहे. फुटवा बघी, फुटवा 1 नंबर. कोंबाची साईज बघू शकता. कोंब बघा शेतकरी मित्रांनो, जवळपास या साईजचा कोंब आहे. पूर्ण प्लॉट थोडक्यात बघा, हा खोडवा ऊस आहे. सगळीकडे काळोखी असन, पानाची रुंदी असन आणि ताकदीचा कोंब आहे. आता ह्याला पहिल्या 2 फवारण्या झालेल्या आहेत, 3री फवारणी घेऊन 4-5 दिवस झाले ना. रिझल्ट बाबतीत तुम्ही साहेब समाधानी आहेत का? हा, समाधानी आहे मी. शेतकऱ्याने कॅप्सूल वापरावं. सर्व पिकांचं योग्य मार्गदर्शन त्यासाठी आपल्या खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकताय. आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जय जवान जय किसान. रिझल्ट 1 नंबर आहे. माझं वर्ष 2रं आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव ओमप्रकाश अशोक नातू, राहणार कडमोळी, तालुका चाकूर, जिल्हा लातूर येथून शेतकरी बोलत आहे. मी नॅनो बुस्टर आणि नॅनो भूमिराजची एक फवारणी डोस घेतलेला आहे सोयाबीनसाठी. तुम्ही बघू शकता. रिझल्ट 1 नंबर आहे. माझं वर्ष 2रं आहे फवारणीचं. तर रिझल्ट 1 नंबर आहे. तुम्ही बी ह्याचा एक वेळेस डोस घेऊन बघा आणि ट्राय करा. माझ्यासाठी एक उत्तम आहे, शेतकऱ्यासाठी कमी रेटमध्ये पण आहे. धन्यवाद.